गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग। कल तो मैंने आपको व्यू दिखाया था, अभी ये देखिए मॉर्निंग का व्यू। जस्ट इमेजिन कि सुबह आप उठ रहे हो और उठने के बाद गैलरी में से ये व्यू दिखाई दे रहा है, कितना अच्छा लग रहा है। देखिए देखा आपने, इसको बोलते हैं मॉर्निंग। बाय। अभी हम हैं यहाँ पे तेजपुर में। अभी तेजपुर ये नाम कैसे पड़ा है यहाँ पे? तेज मतलब होता है खून, हाँ, और खून भरा शहर। अभी यहाँ का एक स्टोरी ऐसा है, बानासुर आपको मालूम है? हाँ। यस, बानासुर की बेटी थी उषा। यस, तो उनके सपने में आए थे अनिरुद्ध, जो श्री कृष्णा के पोते थे। ओके, तो अभी उनको वो चेहरा याद नहीं, सपने में आए थे, तो उनको चेहरा कैसे बनाए, तो उनकी एक दासी थी, वो एकदम परफेक्ट जैसे वो बताते थे वैसे चेहरा बनाई थी। तो उनके दासी ने जब चेहरा बनाया ना, तो वो चेहरा बना श्री कृष्ण जी का। ओके, तो वो बोले कि नहीं, इतना सुंदर तो कोई नहीं हो सकता, क्योंकि श्री कृष्ण जितना सुंदर कोई है ही नहीं, हम मानते। तो फिर उन्होंने थोड़ा थोड़ा चेंजेस करते करते और एक चेहरा बनाया, वो चेहरा बना अनिरुद्ध जी का। अभी ये बानासुर जो थे वो राक्षस की टीम से थे, बराबर, और जो श्री कृष्ण थे वो भगवान। तो फिर उनका पूरा क्रॉस। तो ये चीज़ जब बानासुर को पता चली कि उषा जी के सपने में वो आए थे, उन्होंने पेंटिंग बनाई है, उनको उनसे प्यार हुआ, तो वो बात उन्हें सहन नहीं हुई, तो उन्होंने उषा जी को यहाँ पे बंदी बनाया और उनके चारों तरफ अग्नि का एक कुंड बनाया। बट उषा जी जो थे बहुत प्यार में उनके पड़े थे, तो उनकी जो दासी थी वो थोड़ा ब्लैक मैजिक या ये सारी चीज़ें जानती थी, तो उन्होंने अनिरुद्ध जी को सोते हुए उनका पूरा बेड उठा के यहाँ पे लेके आए। और बाद में जब अनिरुद्ध जी को ये बात पता चली कि उनके सपने में आए थे, उन्होंने ये सारी चीज़ें की, और उसके बाद उन्होंने उषा जी का चेहरा देखा, तो उनको भी हम बोलते हैं लव एट फर्स्ट साइट। सो वो होने के बाद उन्होंने शादी कर ली। ये चीज़ बानासुर को बिल्कुल भी पसंद नहीं आई और उन्होंने युद्ध छेड़ लिया पूरे देवता के इनमें। तो श्री कृष्ण जी और बानासुर इनमें बहुत बड़ी लड़ाई हुई, बहुत बड़ा युद्ध हुआ, और जो आप तेजपुर देख रहे हैं ना, वो पूरा खून से लगभग हो गया, पूरा लाल हुआ, तो उस वजह से इसको नाम पड़ा तेजपुर। हॅलो, हाय, वी आर हॅव्हिंग गुड टाइम. हाय, किती मजा आली? खूपच मजा आली, आम्ही खूप एन्जॉय करतोय. चलो चलो। ब्रह्मपुत्रा रिवर अराउंड 2 ते 3 किलोमीटरचं डिस्टन्स आहे दोन तीरामधलं. तर त्याचा व्ह्यू बघा, ब्रह्मपुत्रा रिव्हरचा व्ह्यू. गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग साहेब, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आम्ही चाललोय 7 सिस्टर वॉटरफॉलला, पण वॉटरफॉल दिसणार आहे की नाही दिसणार आहे ते जरा बाहेर बघा, आम्हाला काय दिसणार आहे त्याच्यातनं हे बघा.
एंसेस्टर वाटरफॉल है यहाँ पे। और वो जो फ्लैट लाइन दिख रहा है ये पूरा बांग्लादेश है। हाँ, मौसमाई केव्स। वहां से बाहर निकलने का आज जाऊन अडकलं नाही तर मग येऊ शकतो. जायचं नक्की? आपला लीडर कुठे आहे? जेवढं वय वाढलं ना म्हणजे डेअरिंग कमी होत चाललं. चला ह्याचा व्हिडिओ हा हे बघतोय मी आता माझं काय झालं कॅमेरा ऑनच ठेवलंय मी. हा मग त्याचं व्हिडिओ शूटिंग साईडचं माणसांचं जाऊ द्या. तेच ना माणसांचं हा आंबा आता मला जरा चांगलं मिळालंय. मस्त मस्त केव्ज मिळाली बघ. चल बाहेर उभं नाही तर पक्का हा ओ माय गॉड फोटो काढला पीछे आ रहा है ना? कसं वाटतंय? सब आ रहे हैं, सब आ रहे हैं. मस्त मस्त. माझा काढा. चाल आप सब आप आ सकते हो बस इतना ही नहीं है. अरे मस्त आहे इथे भाऊ. यस प्रभू त्यांच्याकडे ना. आजा आजा धीरे धीरे आओ लेकिन इधर अच्छा है. सर जवळ या अजून नाही म्हणजे एकमेकांच्या जवळ या. आई शपथ. ही मोसमाई केव्ह जी आहे ती चेरापुंजी पासून 6 किलोमीटरच्या अंतरावर आहे. चुनखडकापासून बनलेली आहे, म्हणजे त्याला लाईमस्टोन बोलतात. खूपच अरुंद आहे, डोकं सांभाळावं लागतं, वाकून जावं लागतं आणि थोडं घाबरल्यासारखं होतं. पण तुम्ही थोडी जर रिस्क घेतली तर एवढा अप्रतिम सुंदर देखावा आतमध्ये बघायला मिळतो की डोळ्याची पारणं फेडून जातात. हे परत दिसणार नाही. जागा आहे पुढे पूर्ण वरून घे सगळं माणसं सोडून सगळं घे. माणसंच आहे तिथे एवढं खोटी. सोडून दे माणसाला. चला ही जी वाट दिसते ना ही एवढी अरुंद वाट आहे की जाताना तुम्हाला एकदम सफोकेट झाल्यासारखं होतं. पण तेवढाच एक पॅच आहे पण खूप डेंजर आहे. बघा तुम्ही किती अरुंद वाट आहे. बघा जाताना किती अडचण होते. आहे का चांगलं? हे पुढून बाहेर कुठे निघणार? लगेच आहे. 100 मीटर हा 100 मीटर या परत यायचं. पाणी कसं नाही येत. हे 100 मीटर पुढे हो. किती लांब आहे? खूप लांब आहे. नाही थोडंसं चलो चलो निघा. आरामात एक एक करके आइए, एक एक करके आइए. अरे बापरे. खाली जसं घेशील मला दे. थँक्यू. चला थँक्यू. पुढे चला म्हणजे थांबू नका. अरे बापरे या केव्स मधून धडपडत आम्ही आलो. या डोकं सांभाळा, डोकं सांभाळा. हा फोटो तर मी काय काढत नाही आता कारण या केव्स मध्ये हा हा मस्त आलंय. हो 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 हे डोकं सांभाळा. केव्ह सुंदर आहेत, थोडं डिफिकल्ट पण आहे.
डिफिकल्ट आहे. डोकं इथे सांभाळा, पाठ डोकं सगळं सांभाळा. हा, मस्त एक्सपिरियन्स आहे खरंच. पाय सांभाळा. खूप सुंदर आहे. मॉस्मी केव्स. हा मी आहे 2 सेकंद रे. हा 2 सेकंद. एवढं चांगलं शूट करायला मिळतंय, बघायला पण मिळणार नाही. कोण जाणार आहे एवढ्या केव्हमध्ये आतमध्ये. हॅलो, तू अशा ठिकाणी आणलंयस की जिथनं पाय निघत नाहीये. खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे. आयुष्यामध्ये एकदा तरी नक्कीच या. अप्रतिम अप्रतिम. ला लेफ्ट पुढे टाकायचा इथे. लेफ्ट पुढे ठेव आधी. इथे ठेव, त्या खड्ड्यामध्ये टाक. मस्त एक्सपिरियन्स होता. अजून आहे. ओके, मीच आहे ना शेवट. हा, काय आंटी पण आहेत ना त्या. हे तुम्ही जे चुन्याचे खडक बघत आहात, ज्याला लाईमस्टोन म्हणतात, ते एवढे मोठे मोठे आणि उंच उंच आहेत आणि वाट खूपच अरुंद आहे. त्यामुळे ज्यांना क्लॉस्ट्रोफोबिया आहे त्यांच्यासाठी जरा थोडं चॅलेंजिंगच आहे. पण नॉर्मल माणसाला सुद्धा वाकून एकदम झोपून जावं लागतं, पाय सांभाळावं लागतं, डोकं सांभाळावं लागतं. पण इथे हा जो नजारा तुम्ही बघताय ना, तो अप्रतिम आहे. आणि गव्हर्नमेंटने जे लाईट लावलेत ना, त्यामुळे तर तुम्हाला अजून जास्त सौंदर्य खुलून दिसतं. ते बघायला खरंच खूप मजा वाटते. पण एक आहे, मनामध्ये सतत भीती असते, कारण खूपच कंजेस्टेड आहे आणि शेवटी ती केव आहे ना, त्यामुळे थोडं जरा घाबरल्यासारखंच होतं. पण तुमच्याकडे लाईटची व्यवस्था असणं गरजेचं आहे. तिथे थोडं जरा अंधुक प्रकाश आहे. अभी हम लोग का हो गया. ये थोड़ा डिफिकल्ट था, लेकिन ये एग्जिट हो रहा है. हम लोग हो गया सब. हो गया, चलिए. हो गया सब. चलो चलो चलो. हो. ओ माय गॉड. आले सगळे आले. कसं वाटलं उंदराच्या बिळातनं बाहेर आल्यावर? वाघाच्या गुहेत. ये तो दोनों फिजिकली ऐसे बातें लेकिन देखा नहीं आप लोग जब ऐसा ऊपर ये सब लोग एक बार वीणा वर्ल्ड 3 चीयर्स. हिप 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 हिप. सर, कसा होता एक्सपिरियन्स? एकदम बढ़िया. Difficulty level was high, even though this difficulty level was high, even though the distance was only 150 meters. मॅडम, एन्जॉयड. वाघाच्या गुहेतून नाही उंदराच्या. सर, हाऊ वॉज एक्सपिरियन्स? Very good. Great experience. Excellent experience. We'll go again and again. थँक्यू. हे गेले होते मॅडम, कसा होता एक्सपिरियन्स? मस्त एक्सपिरियन्स होता. कसं वाटलं? एक नंबर. अजून कोण होते? कैसा लगा? वापस जाने के मेरे को. Adventurous. मॅडम, व्हेरी नाईस. कैसा लगा? अरे आप लोग गए थे ना सर जी? आप व्हेरी थ्रिलिंग एंड एडवेंचरस. कैसा लगा? मस्त है. बारिश आप देख सकते हो कितनी बढ़िया चल रही है. मोठ्याने बोल. कैसा लगा? Awesome experience. awesome. कैसा लगा? बढ़िया. वेलकम टू चेरापुंजी.
चेरापुंजी. वेलकम टू चेरापुंजी. मस्त चहा पितोय आणि चेरापुंजीची खासियत आहे की सतत पाऊस. चेरापुंजीला आलोय आणि पाऊस नाही असं होऊच शकत नाही. आता आम्ही चाललोय नोहकालिकाई वॉटरफॉलच्या इथे. हा भारतातला सगळ्यात उंच वॉटरफॉल आहे, ज्याची उंची साधारण 1200 फुटापर्यंत आहे आणि ती डायरेक्ट म्हणजे हा वॉटरफॉल डायरेक्ट जमिनीवर पडतो. हा एकमेव तसा वॉटरफॉल आहे आणि ह्याच्या मागे स्टोरी अशी काय आहे की लिकाई नावाच्या बाईने तिच्या मुलीचं देहांत झालं म्हणून डायरेक्ट उडी मारली होती, म्हणून तिच्या नावाने हा वॉटरफॉल ओळखला जातो. पण ह्याच्यासाठी तुमचं नशीब खूप चांगलं लागतं, कारण चेरापुंजी म्हटल्यावर पाऊस, ढग, धुकं आणि तुम्ही बघताय आता व्हिडिओमध्ये. त्यामुळे दुर्दैव आहे की आम्हाला हा वॉटरफॉल बघायला मिळाला. पण ह्याचा फोटो मी टाकलाय, तुम्हाला कळेल. हा बघा, असा हा वॉटरफॉल आहे. तो उनको बहुत गुस्सा आता है. लोग कहते हैं ताई बोल लड़की और उनके पिता थे शाम हो गई, घर पे आ गए. हाँ, नहीं तो रिफंड मिल जाएगा. टिकट के पैसे वापस लो. कुठला स्पॉट आहे रे हा? डायरेक्ट कुठला स्पॉट आहे? नोहकालिका वॉटरफॉल. इथे कुठेतरी वॉटरफॉल आहे जो आम्ही सगळेजण आम्ही शोधायचा प्रयत्न करतोय सगळेजण असं म्हणतात. नोहकालिकाई वॉटरफॉल. हा, म्हणजे नो खाली नो नोहकालिका वॉटरफॉल शोधा पण नो आणि दिसला की सांगा मला, म्हणजे मला शूट करायला. येस येस. एलिफेंट फॉल्स है. एलिफेंट फॉल्स 3 स्टेप में है. फर्स्ट स्टेप इज हियर, सेकंड स्टेप इज देयर. लेट्स सी, दिस इज द फर्स्ट वन. सेकंड ना? यस. सेकंड. चलो, वहाँ से फर्स्ट स्टेप से नीचे आना है. भरपूर खाली आहे. हाँ, 2 स्टेप झाले आता त्या. अजून तिसरी पण आहे. तिसरा म्हणजे ते पाण्याबरोबर जायचं आपण खाली. हाँ. भौमिक जी, ये सेकंड है. सेकंड और नीचे जाओ. वाटरफॉल सेकंड सेकंड फ्लोर पे हम लोग. अभी थर्ड फ्लोर. अभी थर्ड फ्लोर. नीचे जाना है. और बेसमेंट में जा रहे हैं. यहाँ से दिखाई दे रहा है. चलो, इथूनच वर येऊया. वो खाली खूप आहे. दिख रहा है. हा सेकंड स्टेज वॉटरफॉल है. वीणा वर्ल्ड. हाय वॉटरफॉल. एलिफेंट वॉटरफॉल. ब्यूटीफुल. Very nice. हॅलो. बायकोला अरे नको, तिकडे नको. मस्त. चहा कॉफी नको. सर, चहा कॉफी.
अरे हे सगळे मस्त छान दिसतात. आलाय मस्त आलाय खरंच छान आलाय. मॅम काय काय सर हो येतं येतं शूट चालू आहे. मी काय म्हणतो हे सगळे लाईनीत उभे राहा ना. हे सगळे लाईनीत उभे राहा ना प्लीज प्लीज प्लीज. अच्छा यांचं काय काय करत आहे फुलं पण वेचणार. खाली ढाल ठेवा त्याचा बसायला. हा हा छान दिसतात हे सगळे. हा म्हणजे जरा टीव्हीवर बघताना प्रत्येकाला थोडं जरा बरं वाटेल ना. खासी 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 ड्रेस ना. सर्दी खासी. हाय एव्हरीवन बिनावल. खासी का ड्रेस पहना है. डावकी रिव्हरला आलेलो आहोत. डावकी रिव्हर ॲक्च्युली ह्याची खासियत अशी आहे की ह्याच्यात क्रिस्टल क्लिअर पाणी असतं. म्हणजे बोट पाण्यावर असली ना की ती असं वाटतं की हवेत तरंगते, एवढं क्रिस्टल क्लिअर असतं. पण आता अनफॉर्च्युनेटली एक दिवस आधी पाऊस पडलेला आहे. चहा झालाय चहा. हम लोग डावकी रिवर में है. डावकी रिवर जो बहुत ही क्रिस्टल क्लियर करके पहचानी जाती है, जिसमें ऊपर से नीचे तक पूरा सब दिखाई दे रहा है. लेकिन अभी सब चाय की पत्ती है बिकॉज ऑफ रेन. बट येस नज़ारा तो बहुत अच्छा है, देखने लायक. जितना हो सके उतना कवर कर रहा हूँ. बहुत ही बढ़िया सुंदर. सारा दिन बारिश गिरा. ये है डावकी रिवर. डावकी रिवर का एरिया है. अभी पानी बहुत कम है लेकिन ये फुल्ली यू कैन सी द विड्थ कितना वो. और वहाँ पे अगर दिख रहा है तो पानी का फ्लो. ये क्रिस्टल क्लियर पानी होता है लेकिन अक्टूबर नवंबर के आसपास. अभी अनफॉर्चुनेटली हम लोग को ये गंदा पानी मिला है, मट्टी वाला. बट इट्स फाइन. बहुत ही बढ़िया. इथे कल्चर असं आहे की सगळ्या बायका काम करतात. इट्स अ प्राऊड फील. पुरुष हे घर सांभाळतात. त्यामुळे 30-40 जण जरी जेवायला आले तरी त्यांचं जेवण ते वाढणं सगळं गोष्टी या बायका व्यवस्थित धावपळ त्यांची चालू आहे बघा. मन लावून त्यांची धावपळ. लहान मूल पण आहे त्याच्यावर पण लक्ष आहे. तो पण एकदम उपद्व्यापी कार्ट आहे. आणि त्यांचं सगळं व्यवस्थित मॅनेजमेंट. धावपळ. गरम वाफाळता हवा. वाफ बघितली ना हवा बघितली. हे सगळं त्यांचं चालू आहे. पुरुषप्रधान संस्कृती नाही आहे इथे. स्त्रीप्रधान संस्कृती आहे. स्त्रिया काम करतात, पुरुष घर सांभाळतात. आणि खूप मन लावून काम करतात त्यात. म्हणजे एवढं डेडिकेशन आहे ना. म्हणजे मी असं म्हणत नाही बाकीचं नाही करते, पण इथे बरंच गरिबी आहे त्यामुळे एकदम म्हणजे मन लावून काम करतात. खूप कौतुक वाटतं यांचं. आणि ह्यांच्या जेवणामध्ये जे पण भाज्या बटाटे जे काय आहे ते सगळं यांच्या शेतामधलंच आहे. ह्यांच्या घराच्या मागे शेत आहे. त्यांच्याच शेतातलं सगळं ऑर्गॅनिक, काही केमिकल वगैरे वापरत नाही, ते सगळ्या जेवणामध्ये वापरतात. बटाटे आहेत, कांदे आहेत, तुमचा भात आहे, भाताची पण शेती आहे यांची. एकदम घरचं जेवण आहे, मस्त.
क्लीनेस्ट टाउन, साफसुथरं शहर. बघूया अजून किती साफसुथरं आहे ते. खूपच सुंदर आहे. धीरे धीरे आना. ह्याला काय म्हणतात? चला लेट होएगा. क्योंकि मैं एक एक पैर रखती हूँ ना. मस्त है एक्सपीरियंस. हेलो, सब धीरे धीरे जा रहे हैं. हा अच्छा, वर मचाणपर्यंत आहे. चलो, हा मचाणचा एक्सपिरियन्स आहे. भरपूर उंच आहे, भरपूर उंच आहे. बघूया कसं आहे. इकडनं आलो आम्ही आत्ता, जायचं आहे. बघूया कसं आहे ते. तिकडे जायचं आहे आम्हाला, तिकडे. कुठे गेल्या? हे आम्ही इकडनं आलो आत्ता, ह्याच्यावरनं असं. हाँ, अभी उधर ही खड़े रहना, पीछे मुड़ो. आता तिकडे जायचं आहे, वरती जायचं आहे. हा 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 हा, काय सीन आहे. येस येस, वाव खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे. वाव, सुपर. बरं झालं आलो. वाव, सुपारी देख. सुपर सुपारी. खूप सुंदर आहे, खूपच सुंदर आहे. बांग्लादेश नहीं है. तिथे बघा. बाकी कोई आप जाओ. ये लो, ये लो. ये लो, आ जाओ, उधर से निकालो, आएगा. मेरा पैर देख. नहीं नहीं, डोंट वरी. डोंट वरी. हाँ, पास नहीं रहेंगे. आप नहीं पास नहीं, नहीं. हाँ 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 हाँ, आ रहा है. सीनरी भी आने दो. उधर जाओ, पीछे जाओ, ये नहीं दिखेगा नहीं तो. हाँ. मस्त आहे. क्या हो रहा है कुछ नहीं, चलो. इधर इधर इधर. हो हो, अभी ट्री हाऊस नाही बोलणार, पण इकडे एवढं उंचावर आलेलं आहे ना आम्ही सगळेजण. मस्त आहे, सुंदर. चलो, आप खड़े रहो. Yeah, you can change. अच्छा. बस एक इधर. हा, हो गया हो गया. I'm doing it at 1x. झालं आमचं सगळं शूट करून. मी ह्यांना सांगितलं होतं शूट करायला. आता आपण चाललोय ह्याच्यावरनं. बघूया, मला जेवढं जमेल तेवढं मी शूट करतो हळूहळू, कारण हे आंटी हळूहळू चाललेले आहेत. हो, पोचला का तुम्ही? नाही, तुम्ही या खाली. हा, मग मला बोलताय लवकर करा लवकर करा. खूपच सुंदर आहे, खूपच सुंदर आहे. मस्त मस्त एक्सपिरियन्स पण मस्त आहे. हा, इकडनं खाली आहे. मी जरा आम्ही आलो आता स्काय पॉईंटवरनं. बोर्ड हां, स्काय पॉईंटवरनं आलो. काय हो, हो, आलो आलो. कसं वाटलं? सक्सेसफुली वर जाऊन आलो. वर जाऊन आलो वरून आणि काय आणि पूर्ण बाकीचं जग बघितलं. जग बघितलं. हा, हे बघ. चला. हा हा हा, दाखवलं, व्हिडिओ आहे. चलो. कैसा हो मैडम, कैसा लगा? मस्त लगा. हवा में वेरी नाइस. वेरी नाइस. जैकफ्रूट नहीं मिला. जॅकफ्रूट नाही मिला. हा, जल्दी चलो, बारिश आएगा. चलो, लेट झालेला आहे, पळूया आपण. पूरा इंडिया पूरा ही छोट्या दगडावर मोठा दगड. ऐसा ही कुछ नेचुरली है, कुछ जो भी है नेचुरल. जोरा जोर लावा, सीधा दिसल्या पाहिजे हाताच्या. अच्छा सीधा अच्छा. बजरंगबली जैसा हाताच्या सीधा दिसत नाही. प्रभू, हाय जवळ. सही यार, सही. ऑलरेडी नाही नाही, चालेल चालेल. द्या द्या, चष्मा नको रे. डोळे वगैरे पण लाल व्हायला पाहिजे.
ना खाली बसून घ्या, पूर्ण फ्रेम घ्या. गुड. तुमचे एक्सप्रेशन तुम्हाला ऍक्टिंग स्कूल मध्ये जायला पाहिजे. करंगळीवरती घे ना. श्रीकृष्ण. श्रीकृष्ण आहे ना, हा इथला श्रीकृष्णच आहे. नाही दोन्ही करंगळी असं ही कुठली एकच. चल चल. हा एवढ्या हलका नको. दुसरी दाखवू नकोस. आपण इथे आता दिस इज बॅलन्सिंग रॉक ला आहोत. बॅलन्सिंग रॉकला आहोत. बघूया आपण कसं दिसतंय ते. बांबूच्या वनात. ओ बांबूच्या वनात आहा आहा. बांबूचं वन खूप छान आहे. लिव्हिंग रूट ब्रिज जो रबराच्या झाडांच्या मुळांपासून बनलेला आहे. तिथे आम्ही सगळेजण चाललेलो आहोत. आमच्या मागून एक हरवणारी एनर्जेटिक कपल येते. येस हाय थँक्यू. चाललोय आम्ही. बघूया आता कसं आहे ते. जरा धडपडण्याचे चान्सेस जास्त आहेत. का काठी घेतली? हो काठी घेतली. एक काठी घेतली. काठी घ्यायची आहे. हा चला. हे आता तुम्ही बघत आहात ते लिव्हिंग रूट ब्रिज म्हणतात त्याला. रबराच्या झाडांच्या मुळांपासून बनवलेला ब्रिज आहे. खूप जुना ब्रिज आहे. काही वर्षांपूर्वी म्हणजे खूपच जुना ब्रिज आहे की लोकांना हे जे नदीचं पात्र हे पावसामध्ये खूप भरलेलं असतं आणि या गावापासून त्या गावाला जाण्यासाठी त्यांनी रबराच्या झाडांच्या मुळांपासून हळूहळू बनवलेला. आणि हा एका झटक्यात बनलेला नाही आहे. हळूहळू ती मुळं वाढतात. तुम्हाला माहिती आहे झाडाची मुळं किती स्पीडनी वाढतात. पण ही सगळी मुळं त्यांनी सिस्टमॅटिकली एक गुंतवून वगैरे असं करून खूप मेहनत घेऊन या लोकल लोकांनी स्वतःसाठी बनवलेला हा ब्रिज आहे. आणि खरंच हा एक युनिटीचं एक उदाहरण आहे की लोकांनी मनात आणलं तर काय करू शकतात. बघण्याला एक ब्रिज आहे. तुम्ही बघू शकता ही किती मुळं मोठी झालेली आहेत. म्हणजे किती लहान असताना नाजूक असताना त्यांनी एकमेकांमध्ये गुंतून हा ब्रिज तयार केलेला आहे. असं म्हणतात की जवळजवळ 350-400 वर्ष जुना हा ब्रिज आहे. म्हणजे त्यावेळेला लोकांनी हे निर्णय घेतला की रबराच्या झाडांच्या मुळांना एकमेकांमध्ये गुंतवून त्याचा ब्रिज बनवला. आता तो बघा तुम्ही किती भक्कम ब्रिज झालेला आहे. म्हणजे ह्या छोट्याशा गोष्टीला 300 वर्षापूर्वी लोकांनी ह्या तीरापासून त्या तीरापर्यंत जाण्यासाठी मेहनत घेऊन हा बनवलेला ब्रिज आहे. 1960sमध्ये इथे उमियम रिव्हर होती. तिच्यावरती एक डॅम बनवला गेला. तो हायड्रो पॉवर डॅम बनवला गेला आहे. त्याच्यातून इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस केली जाते आणि मेघालय सिटीमध्ये शिलाँग सिटीमध्ये ती प्रोव्हाइड केली जाते. 1960sमध्ये हे जे होतं मेघालय आणि आसाम हे एकत्र होतं. आणि त्याच्यानंतर मेघालय जे हे डॅम बांधलं गेलं आहे ते ॲक्च्युअलमध्ये आसाम गव्हर्नमेंटने बांधलं होतं. त्यानंतर जेव्हा मेघालय फॉर्म झालं, आसाम आणि मेघालय दोन्ही वेगवेगळे स्टेट फॉर्म झाले, त्यावेळेस हे जे कन्स्ट्रक्शन वगैरे आहे हे सगळं मेघालयकडे देण्यात आलं. इन्फॉर्मेशन. सुमती जी इनको नहीं लिया. नहीं लिया है स्पेशल. गुवाहाटी रोपवेला चाललेलो आहोत. महादेव मंदिर पण आहे तिथे. मध्ये बेटावर आहे. हां महादेवांना घेऊनच चाललोय. हो. बघूया रोपवेचा जर्नी किती मजेशीर आहे ते. आपल्याला मस्त व्ह्यू मिळाला. एकदम जबरदस्त.
अभी आपको लेफ्ट साइड में एक मंदिर दिख रहा होगा, छोटे से आइलैंड पे दिख रहा है, राइट साइड, ठीक है। उमानंद टेम्पल, और जो आइलैंड जो आपको दिख रहा है वो भी उमानंद आइलैंड ही है। उसको पिकअप आइलैंड भी बोलते हैं, उसके आकार की वजह से। उसका जो आकार है वो पिकअप का जो पीछे वाला पत्थर रहता है उसके जैसा उसका आकार है। यस, पिसारा, मराठी में पिसारा, उसके जैसा आकार है। ये दुनिया का सबसे छोटा रिवर आइलैंड है, पिकॉक आयलंड, उमानंद उमानंद मंदिरचं पिकॉक आयलंड ब्रह्मपुत्रेच्या पात्रामध्ये आहे. सर्वात लहान आहे नदीतलं. बघा 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 मंदिर बघा. आता आपण कुठे चाललोय? क्रूज राईडला ना? येस, काय बोटीचं नाव होतं? सनसेट क्रूज. सनसेट क्रूजला सगळे विनाओल्डवाले चाललेले आहेत, मागून दिसतात. बघूया आता कसं दिसतंय ते सनसेट क्रूज. तिकडे गेल्यावरच भेटू आपण. प्रोग्राम कल सुबह हम लोग जाएंगे कामाख्या माता दर्शन करने के लिए. दर्शन होने के बाद हम लोग सीधा प्रोसीड करेंगे एयरपोर्ट पे. ठीक है, हमारा जो दर्शन होगा वो मुख दर्शन होगा. मुख दर्शन करके हम लोग एयरपोर्ट के नज़दीक जहाँ पे फर्स्ट डे पे हम लोगों ने ब्रेकफास्ट लिया था, वहाँ पे ही हमारा लंच होगा. लंच करके हम लोग I'm walking alone, the streets are empty. The only thing I can see is my own silhouette. I'm getting stronger, step by step. The clock is ticking, but there's no time for regrets. I've been flying from town to town, from London to Taiwan. I've been all around the globe, trying to protect your soul. We are heroes tonight. We will fly above the sky. We are heroes tonight. Show any fear. I've been flying from town to town, from London to Taiwan. I've been all around the globe, trying to protect your soul. We are heroes tonight. We will fly above the sky. We are heroes tonight.
town, from London to Taiwan. I've been all around the globe trying to protect your soul. Three cheers for Veena World. Hip hip. Hip hip. Hip hip. Bye. Thank you very much. सगळे आले का? झाली आमची ट्रिप संपलेली आहे गुवाहाटीची. 12 दिवसाची ट्रिप संपली. आम्ही आता गुवाहाटी एअरपोर्टवर आलेलो आहे. हळूहळू सगळेजण एकत्र येतात आहेत. खूप मजा आली. सगळे थकलेले आहेत पण एक माझा व्हिडिओचा एंड करायचा आहे. बसलेत सगळेजण विमानात बसायच्या आधी. साहेब कसं वाटलं तुम्हाला? एकदम मस्त मजा आली. 12 दिवस एन्जॉय केला. एकदम ताण सगळा निघून गेला. एकदम निघून गेला. टेन्शनलेस. कुठली जागा कुठलं स्टेट तुम्हाला जास्त आवडलं? मेघालय. मेघालय स्टेट आवडलं. मेघालय देन अरुणाचल बांधणे थर्ड इज आसाम. थर्ड दिवस ही अशी झाली. बघूया आता बाकीच्यांचे छोटे छोटे बाईट घेतात. हॅलो मॅडम, आवाज आहे. कसं वाटलं तुम्हाला? या 12 दिवसात काय घेऊन चाललाय थोडक्यात सांगा. अरे बापरे, असं अचानक तुम्ही विचारलं तर कसं काय बोलणार. चहा घेऊन चाललेत मला माहिती आहे. चहा नाही घेतला आम्ही. चहा नाही घेतला? आसामला येऊन चहा नाही घेतला. असं कोणाला? हा. चहा कुठे? व्हेरी टी. काय मजा आली? आसाम किती टी. मजा केली? मजा खूप आली. काय घेऊन चाललंय आसाममधून? आनंद घेऊन चाललोय. भरपूर आठवण. हो, आठवणी घेऊन चाललोय सगळ्यांबरोबरच्या. खूप मजा आली. खूप सुंदर वाटलं. मॅडम, कामावर जायच्या आधी नका कामाचा विषय काढू. बाकी ट्रिप खरंच खूप छान होती आणि अशी सेड की मेमरीज भरपूर बनवल्या आणि खूप फिरता आलं. काही काही अशी ठिकाणं पाहिली जी माहितीच नव्हती. सो खरंच मस्त एक्सपिरियन्स होता. ओके. साहेब काय म्हणतात? तुमचे काय विचार आहेत? तुम्ही कसं आमच्या वाटलं? जेवढ्या आठवणी गोळ्या केल्या आहेत त्या आम्हाला पाठवून द्या लवकर. हो नक्की छान नक्की. छान रम्य आठवणी. आणि तुमच्यासारखे मित्र मिळाले आम्हाला. त्याच्यामुळे आमचा प्रवास फार सुखाचा झाला. एंटरटेनिंग रिटायरमेंट नंतर नाही आम्हाला जी साथ दिली त्याबद्दल धन्यवाद. साथ दिली. 12 दिवसाची साथ. 12 दिवसाची साथ. हां नाही मजा तर आली मला पण. माझ्याकडेही खूप आठवणी आहेत. ॲक्च्युली तुमच्या आठवणी माझ्याकडेच आहेत. बघूया आता कुणाचं बाईट घेण्यालायक असेल तर घेईन, नाही तर इथेच आमचा बाय. हां अगोदर नाही तर औपचारिकरित्या आपण इथे पिकनिकला बाय करूया सगळेजण. बाय 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 बाय. गुवाहाटीवरनं सुटताना खूप जोरदार पाऊस पडत होता. विजांचा कडकडाट तुम्ही बघतच असाल. विमान उडतंय की नाही उडतंय ही धास्ती लागलेली. पण नशिबाने विमान उडालं व्यवस्थित सुखरूपपणे. त्यांनी पूर्ण त्या वादळाला वळसा घालून मोठा फेरा मारून मग त्यांच्या नॉर्मल रूटला आणलं. तुम्ही बघतच असाल किती जबरदस्त विजांचा कडकडाट होत होता. नशिबाने आमचं जाता जाताना आम्हाला काही त्रास नाही झाला. आणि ही शेवटी आपली आली स्वीट क्यूट गोड मुंबई. अक्षरशः हिरे माणके पाचू असे सांडलेत आणि त्या हिऱ्यांच्या माणके पाचू ह्यांच्या डोंगरांवरनं विमान चाललंय असंच भासत होतं. रात्रीची मुंबई खरंच खूप सुंदर आहे. काहीही करा पण रात्री जर विमानाने त्याचा आवर्जून विंडो सीट घ्या. हे बघा ना, अक्षरशः हिरे माणके मोती पडल्यासारखं दिसतंय.